नमस्कार मंडळी, शौर्य आणि मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज मस्तपैकी अशी रश्शेदार भन्नाट अशी भाजी बनवूया। भाकरी संग तर उत्तम, खायला खूप छान लागते ही भाकरी संग। तर बघा, ही मशरूमची भाजी आहे। तर ही मशरूमची भाजी आम्ही घरीच मशरूम असे तयार केले होते। तर बघा किती छान असे मशरूम लागलेले आहे इकडे साईडने। तर हे मशरूम कोणते मशरूम म्हणतात याला नक्की कमेंटमध्ये सांगा। बघा किती छानपैकी असे मशरूम निघालेले आहे, खूप छान लागतात आणि हे पौष्टिक पण असतात ही मशरूम खायला। तर चला मस्तपैकी अशी रश्शेदार या मशरूमची भाजी बनवूया। बघा किती मस्त अशा छत्र्या काढलेल्या आहे मशरूमला। तर हे आम्ही घरीच मशरूम उगवलेले आहे। तर मशरूम बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा आलं, लसण आणि कोथिंबीर घेऊया आणि ती पाट्यावर मस्तपैकी अशी वाटून घेऊया। पाट्यावरलं कसं वाटत खूप छान लागते, त्याच्यामुळे आपण आज पाट्यावरल्याच मसाल्याची भाजी करूया। खूप छान अशी भाजी लागते खायला। तर आपला पेस्ट वाटून झालेला आहे। नंतर मी इकडे खोबरं भाजलेलं होतं चुलीमध्ये। तर हे खोबरं भाजून 2-4 कांदे घेतले होते, टोमॅटो पण घेतले होते। तर हे खोबरं आणि टोमॅटो थोडेसे धने त्याच्यामध्ये वाटून हे वाटण तयार करायचं। काळं वाटण खूप छान लागते काळ्या वाटणाची भाजी। तर काळं वाटण मस्तपैकी पाट्यावर असं वाटून घ्यायचं बारीकपैकी। तर आपलं वाटण वाटून झालेलं आहे। नंतर मी इकडे बघा, तर हे मशरूम मी कापत आहे। बघा मस्त छोट्या आकाराचे मशरूम कापत आहे। तर बघा आपलं हे काळं वाटण झालेलं आहे आपलं। नंतर इकडे आपला पेस्ट पण झालेला आहे, कोथिंबीर, आलं आणि लसूणचा पेस्ट पण झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने मी काप केलेले आहे। त्याला उकडत नाही मी, हे डायरेक्ट अशी भाजी करत आहे, खूप छान लागते। तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तर आलं लसणाचा पेस्ट टाकला, मस्तपैकी त्याला होऊ दिलं। नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली। हळद टाकल्यानंतर थोडंसं तिखट टाकलं, मस्तपैकी असं परतून घ्यायचं। नंतर आपला मसाला टाकायचा, घरचा मसाल्याला आहे, गरम मसाला घरी बनवलेला आहे, खूप छान। एकच चम्मच टाकला की डबल टाकायचं काम नाही आपल्याला कोणताच मसाला। तर त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला। तर त्याच्यामध्ये मसाला टाकल्यानंतर मस्त छानपैकी असं परतून घ्यायचं। परतल्यानंतर जे आपले मशरूम आहे ते मशरूम त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। नंतर मस्तपैकी फिरून घ्यायचे। नंतर बघा असे छानपैकी असं झाकण ठेवून द्यायचं। छानपैकी असे मशरूम त्या मसाल्यामध्ये होऊ द्यायचे। तेल सुटेल, तेल जेव्हा सुटलं की आपण त्याच्यामध्ये काय करायचं, पाणी टाकूया। बघा असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला। तर मस्तपैकी असे मशरूम खायला खूप छान लागतात। तर आता आपण वाटणाचं जे पाणी असते ते पाणी याच्यामध्ये टाकू। तर वाटणाचं पाणी टाकलेलं आहे मी प्लेटभर। नंतर मी मस्तपैकी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। खूप छान अशी रश्शेदार भाजी लागते खायला। आणि बघा 2 ते 3 उकळी झाल्यानंतर मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। तर बघा त्याच्यावरून मी ती कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर। तर आतली झणझणाट भाजी झालेली आहे मस्तपैकी मशरूमची। तर नक्की कमेंटमध्ये सांगा या मशरूमला कोणतं मशरूम म्हणतात। तर मला तर काही माहीत नाही या मशरूमचं नाव काय, तर नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।